येतो आपण नेक्स्ट मॅच मध्ये जो प्राइस सरमनी आहे त्या ठिकाणी आपण देणार आहोत. मॅचच्या दिशेने फायनलची मॅच, टाळ्यांचा गजर होईल. एका बाजूला बोंडवलीचा संघ, दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये त्यांना 7 लढत देण्यासाठी आपण पाहता दाखल होत असताना पाहायला मिळतो. या ठिकाणी संघ विठुमावली क्रिकेट संघ सातांबा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम लढत आहेत. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर महत्वाचे आहेत. म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये डॉमिनेट परफॉर्मन्स ज्या संघाचा राहिला आहेत तेच दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पत्रकार वैभव खेडेकर साहेब मनापासून आभार आहेत. आपण आलात, मुलाचा वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. पहिला चेंडू आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का, तर नाही होणार. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर एक श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान. या मैदानावरती येत्या 23-24 तारखेला आपण 40+ क्रिकेट मैदानावरती पाहणार आहोत. डिबेन लाईव्ह कव्हरेज करत असताना सध्या पाहू शकतात 23-24 तारखेला देखील डिबेन लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच 50,000 सबस्क्रायबरचा आकडा डिबेन लाईव्हनं मात्र कंप्लीट केलाय. आणि अजून कोणी जर या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉनला हिट करा, नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती जरूर येईल. लाईक करा, कमेंट देखील करू शकतात. मॅच मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला जरूर डिबेन लाईव्ह युट्यूब चॅनलवरती तुमच्या युट्यूबमध्ये तुम्ही पाहू शकतात. एक धाव एक चेंडूवरती पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती निकेत, जबाबदारी वाढलेली आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबेल का, तर नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. निकेश झीमन यांच्या बॅटमधून चौकार. कारण वेळ प्रत्येकाकडे कमी असणार आहे. डीजे ऑपरेटर आपल्याकडे वेळ कमी असणार आहे, त्यामुळे जे सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण प्ले करण्याचा प्रयत्न करा. धावफलकावरती धावा जर आपण सध्याच्या घडीला पाहिलात तर धावफलकावरती धावा आहेत 5. निकेश यांनी मागे काय केलं ते महत्वाचं नाही, या मॅच मध्ये त्यांना करून दाखवायचं आहे. ओ हो हो हो, पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न चूज केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क प्रॉपर नाही होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती आपण पाहू शकता. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 5. 2 षटकांची फायनलची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील तात्या तेलप असेल, गणेश जजमन असेल, संपूर्ण टीम असेल, यांची अथक मेहनत, परिश्रम आणि बोंडिवलीकरांचं आयोजन नेहमीच फर्स्ट क्लास आपल्याला पाहायला मिळालंय. ड्राईव्ह केलाय खूप छान पद्धतीने, चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर आहेत लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडूला मात्र कव्हर करतायत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहिली तर धावफलकावरती वाढताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक बोंडिवलीकरांचा आपण महत्वाचा भाग काय पाहिलात तर प्रत्येकाला प्रत्येकाची दिलेली जबाबदारी माहीत आहेत. स्कोरिंग असेल, तिथून मैदानावरती बाउंड्री लाईनवरती काही खेळाडूंना आपण पाहिलं, टीम मॅनेजमेंटमध्ये आपण काही खेळाडूंना पाहिलं, प्राइस सरमनीच्या सत्कार ज्या ठिकाणी आपण काही जणांना पाहिलं. हे संपूर्ण गोष्टीची प्रॉपर अभ्यास करून आज हे संपूर्ण टीम वर्क काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6. गणेश झीमन खरं तर बोंडवलीचा मान सन्मान आत्मसन्मान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती. यावेळेचा बॉल गणेश झीमन यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. बोंडवलीकरांचा मान, बोंडवलीकरांचा सन्मान आणि बोंडवलीकरांचा आत्मसन्मान. गणेश झीमन यांच्या बॅट मधून षटकार. किती अंधार झाला ना तर या खेळाडूकडे ती क्षमता, ॲबिलिटी, मनगडामध्ये ताकद आहे. तो चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतोय हे आपण कित्येक वेळा पाहिलंय गणेशांना. तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत गणेश. जी फॉर जिनियस. पुण्यात फ्लिक केलाय. पहिला चेंडू यष्टांच्या थोडंसं हिट होण्याच्या दिशेने होता. एक धाव घेतली गेली. ओहो, जगलिंग सुरू होती. फुटबॉलचं दृश्य घडलं होतं. फिफा चॅम्पियनशिप तर आता पार पडल्यात, परंतु तिथे फुटबॉलची आठवण झाली होती. एक धाव मिळताना पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या मध्ये संपलं गेलं. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात मॅचच्या दिशेने.
धडाक्याचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेला. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गणेश जिमनची सध्या बॅट मैदानाच्या मध्ये बोलू लागल्यात आणि त्यांच्या विरुद्ध मैदानाच्या मध्ये घेऊन आल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सागर. विशाल असा सागर समुद्र आपण किनारा पाहिलेला आहे, पाठीमागच्या दिशेने आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु आज गोलंदाजी करायची आहे सागर यांना. ओ हो हो हो, बिग हिट करायचा होता. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, थोडासा अक्रॉस बॅट वापरली होती पण तिथे मात्र प्रयत्नामध्ये अयशस्वी पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा 13. 2 षटकांची मॅच आहेत, फायनलची मॅच आहेत. कोण जिंकेल किताबी लढत. या वर्षातील मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली आयोजित मुरबाई देवी चषक 2023 कोण जिंकेल याच्यावरती आता आपण फक्त एक पाऊल दूर आहोत. राईट ओव्हर द विकेटने यावेळचा फटका चांगला आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंट. गणेश जिमन यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. षटकार म्हटलं ना, हा खेळाडू मैदानावरती ज्या ज्या वेळी खेळतो ना त्या त्यावेळी बोंडवलीकरांच्या आशा अपेक्षा सर्व काही या खेळाडूकडून वाढलेलंच असतात. आणि ज्यावेळी आपण इंटरव्ह्यूज घेतले ना त्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलं, काही खेळाडूंच्या काही प्रतिनिधींनी म्हटलं हा खेळाडू कारगर साबित होऊ शकतोय. आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता तेच घडतायत. फॉर्म पासून थोडासा झगडत होता पण कोपरीचं मैदान लकी मैदानावरती पुन्हा एकदा इन फॉर्म. ओव्हर द विकेट. विकेट करायचा प्रयत्न होता पुण्यात आपण पाहू शकता. तिथे मात्र सिंगल तर घेतली गेल्यात. गणेश मात्र स्ट्राईक मध्ये जाण्याचा प्रयत्न जरूर करतायत. एक धाव घेतला गेला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत मात्र स्ट्राईक खऱ्या अर्थानं गणेशला द्यायचे आहेत. त्यामुळे विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. विकेटचं पतन होत आहेत. जाऊयात डीजेकडे. झाल्यानंतर निकेश बाद झाल्यानंतर त्यांचे दुसरे बंधू निलेश सध्याच्या घडीला मैदानावरती येत आहेत. पण निकेशची भूमिका महत्वाची होती की गणेश यांना स्ट्राईक द्यायची होती आणि आता प्रॉपर अभ्यास करून मैदानाच्या मध्ये उतरलाय तो बोंडवलीचा संघ. धावफलकावरती धावा जर आपण सध्याच्या घडीला पाहिल्या तर धावा आहेत 20. 2020चं वर्ष आपण पाहिलं प्रत्येकासाठी महत्वाचं होतं. कोविडचा काळ होता, त्या काळामधून आपण सर्वजण परतलोय. 2023 आता काही वर्ष महिन्यानंतर आपण 2024च्या दिशेने वळणार आहोत. हवेमध्ये चेंडू खेळला, क्षेत्राच्या चेंडूवरती येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट मात्र वेगाने घडले आहेत. 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर सध्याच्या घडीला पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 22 आपण पाहतायत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. गणेश जिमन यांच्याच बॅटमधून जास्तीत जास्त धावा या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु येणारे 2 चेंडू आहेत ते कशा प्रकारे फेस करतायत ते पुन्हा एकदा पाहूया. राईट ओव्हर द विकेट. यावेळचा बॉलला पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. बॉलला मात्र कव्हर केला, फेक केली जाते पुन्हा एकदा. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिथे देखील 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या संध्याकाळच्या सत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहेत. अशाच परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला 24 धावा उभारल्यात. अंतिम शेवटचा बॉल असणार आहे. ज्यांनी सहकार्य केलं या संपूर्ण स्पर्धेसाठी देणगीदार ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं तर सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जवळपास आपण आयोजन कमिटीचे मेंबर पाहिलं तर सकाळी 6:30 पासून या मैदानावरती उपस्थित होते. आता संध्याकाळचे जवळपास 6-6:30च्या दरम्यान आपण येणार आहोत. तिथे उपस्थित आहेत. ओव्हर द विकेटने कोलवा टप्प्याचा बॉल आहे, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षकाचा माइंड खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. 1 रन तर घेतले गेला. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गणेशने पुन्हा एकदा केलाय. 2 धावा तिथे मात्र पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने समाधानकारक एक बिग टोटल म्हणता येईल का मैदानाच्या आतमध्ये त्याच्या दिशेने आपण जरूर वाटचाल करणार आहोत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 26. 26 बनवले गेले आहेत. 27चं लक्ष असणार आहे. कठीण अवघड सोपं जरूर म्हणता येणार नाही. एक ब्रेक घेऊ, ब्रेक मध्ये संगीत ऐकू आणि त्यानंतर लगेच पुन्हा एकदा या फायनलच्या दुसऱ्या इनिंग कडे येऊ.
स्पर्धेसाठी आपण ज्यांचं योगदान पाहिलं त्यांचा पुन्हा नावाची आपण चर्चा करूयात. स्पॉन्सर देणगीदार म्हणून आपण ज्यांना पाहिलं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला लाभलं गेलं आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम मिळाली आहे. प्रथम पारितोषिक चषक आहे ते कुमार रेयांश संदीप माने बोंडिवली यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 SK असोसिएट्स यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. द्वितीय पारितोषिकासाठी जे चषक आहेत ते श्री रवींद्र साळवी बोंडिवली मेजर नवनाथ साळवी यांच्या स्मरणार्थ आपल्याला मिळाले गेले आहेत. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 3,000 श्री प्रफुल्ल नागले तोंडले यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. चषक आहे तृतीय पारितोषिकाचं जे श्री दर्शन गावडे भांडूप मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 3,000 स्पृहा विनायक सावंत मुंबई यांच्याकडून आपल्याला मिळाले आहेत. चतुर्थ पारितोषिक चषक सौभाग्यवती शुभ्रा सुनील झाटे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले गेले आहेत. मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीरासाठी जे चषक आहेत ते मालिकावीरासाठी चषक दिले गेले आहेत श्री विठ्ठल शंकर शिगवण यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. आपलं मनापासून आभार असणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चषक हे आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतात. अंतरा सुनील तेलप आपण अंतराचा डान्स पाहिला तर अंतराच्या माध्यमातून दिले गेले आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजासाठी चषक आहेत श्री केतन चिखळे विरार यांच्या माध्यमातून मिळाला. त्यांचा मनापासून आभार. विजेत्या व उपविजेत्या संघाला मेडल आहेत ते अन्वित कडू यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. मनापासून आभार. कार्बन कमाल झेल श्री राहुल लाड मुंबई यांच्याकडून दिले गेले आहेत. त्यांचा मनापासून आभार असणार आहेत. सामनावीरासाठी टी शर्ट आहेत ते श्री विजय नांदे साहेब सरपंच आहेत या बोंडिवली गावचे त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट दिले गेले. साहेबांचा मनापासून आभार. देणगीदारांना सन्मान चिन्ह श्री सुभाजी जेमन बोंडिवली. स्पर्धेतील सहभागी संघाला सन्मान चिन्ह श्री महेश शिगवण पाचवली यांच्या माध्यमातून दिले गेले. देणगीदारामध्ये 1,000 श्री गजानन शंकर महाडिक बोंडिवली यांच्या माध्यमातून. देणगीदारामध्ये 1,000 श्री संकेत जीवन बोंडिवली यांच्याकडून. देणगीदारामध्ये 1,111 श्री विनोदजी चांदेसाहेब कुडावळे यांच्या माध्यमातून. रोख रक्कम 1,111 रागिनी राजेंद्र लोखंडे विरार यांच्याकडून. रोख रक्कम 5,000 श्री नंदकुमार सालवी बोंडिवली यांच्याकडून मिळाले आहेत. देणगीदारामध्ये 5,000 श्री संजोत विजय बांद्रे बोंडिवली यांच्या माध्यमातून. श्री उदय खेतले साहेब बोंडिवलीचे यांच्या माध्यमातून 7,000 रुपयाची देणगी आपल्याला आल्या आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट विकेट किपरसाठी चषक आहेत श्री लाहूर लाड मुंबई यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणखीन काही आहेत देणगीदार त्यांची चर्चा होईल परंतु मॅचच्या दिशेने प्रस्थान. गणेश जिमनचा पहिलाच बॉल परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. फाइनल की मॅच में गलतियां आणि चेंडू मात्र निघून जाईल चुकीच्या रूपांतरानं सीमारेषा पार चौका. महेंद्रजी जाडे यांच्या माध्यमातून झालेले चुकी परंतु चुकीला माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती चौकात ठोकलाय. बॅटर स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाले आणि स्विच हिट सक्सेसफुल देखील होताना आपण पाहिलाय. धावाला 4 गोलंदाज गणेश. आता यावेळी आपण पाहिलं तर चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला फील्ड केले गेले आहेत. 1 धाव मात्र पाहायला मिळत आहेत. धाव फलक्यावरती धावा होत आहेत त्या 5. देणगीदारामध्ये 1,000 रुपयाचं आपल्याला देणगी आल्या त्या आरुष मंगेश शिगवण बोंडिवली यांच्याकडून. चेंडू पुरवठा श्री शशिकांत कोचरे साहेब बोंडिवली यांच्याकडून आपल्याला मिळाला. त्यांचा मनापासून आभार असणार आहेत. जावेत मॅचच्या दिशेने गणेश पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला मात्र कलेक्ट करतोय 1 बाउन्सने. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. धावफलकावरती आपण पाहू शकतायत आज पिण्याचं पाणी आहे त्याची सुविधा मात्र श्री कल्पेश गुजर बोंडिवली यांच्या माध्यमातून केली गेली. सकाळचा नाश्ता चहा सौभाग्यवती सोनल प्रदीप पवार बोंडिवली यांच्या माध्यमातून केले गेलेत. आपलं मनापासून आभार असणार आहेत. हवेमध्ये खेळला चेंडू फटका छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक बॉलवरती थांबवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुंदर पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार. बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहे या सत्रामध्ये. संध्याकाळचं सत्र आहे. थंडी प्रत्येकाला थोडीशी जाणवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करताना कठीणाई ती पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा कार्तिक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. येणारे बॉल आहेत 8 बॉल मध्ये 19 धावा. कार्तिक यांना आपण पाहतायत एडिटर म्हणून आपण साहिल यांना पाहतायत. कॅमेरामॅन नयन तांडेल. यावेळी इंटू द फॅन्स करण्याचा प्रयत्न स्वतः तिथे आपण पाहिलं तर सुनील तात्या आपल्याला पाहायला मिळतात का तर यस डेफिनेटली बॉलला मात्र तिथून थांबवलं गेलाय. 2 धाबा मात्र पाहायला मिळाल्यात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहिली तर धावसंख्या 10. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग 17 रन 7-17
17 आहे, परंतु खतरा कुठल्या संघावरती असेल? बोंडवली आपल्या इनसाइड आउट खेळलाय, कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळला, परंतु तिथे मात्र खेळाडू आहे का? काय घडलं मैदानावरती? चेंडू मात्र तिथून निघून जाईल का? पंचांचा सिग्नलची प्रतिक्रिया आपण पाहतोय. पंचांचा सिग्नल, चेंडू सीमारेषा पार, मिळतं धावा 4, दर्जेदार चौकार. शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे, पण मैदानामध्ये गेलंय पाणी. काय पुन्हा एकदा बदलेल्या मॅचची कहाणी ते आपण पाहूयात. 6-13 धावण्याची गरज होती खेळाडूला, पण नाही धावले बॉलवरती आणि तिथून चेंडू मात्र सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी आपण पाहिल्यात. 6 चेंडू मध्ये 13 धाब्याची गरज. संपूर्ण आयोजनामध्ये आज सकाळपासून लक्ष ठेवून स्वतः सुनीलजी तेलप, तात्या, गणेश जिमन, निलेश जिमन, संदीप जिमन, निकेश जिमन, महेंद्र जाडे, सुभाजी जिमन असतील, दर्शन महाडिक, सुधीर बांद्रे, महेश चौधरी, शैलेश शिगवन, विनायक पवार, राजू लोखंडे, प्रशांत घाडी, कौशल जाधव, कुलदीप मोरे, सानिध्य जिमन, दर्शन शिगवन, राहुल लाड, मनोज मनवल, रोहन पवार, रोशन पवार, मंगेश जिमन, शरद पवार, कल्पित शिगवन, राकेश जिमन, प्रशांत शिळार, ऋषी केतले असतील, आर्यन जिमन असतील, प्रणय माने असतील, सुमित महाडिक असतील, महेश मनवल असतील, यांचं मात्र पाहायला मिळतात. आणि मी एक गोष्ट म्हटली की बोंडिवली संघाची एसटी आहे ती एसटी अशीच चालू ठेवण्याचा प्रयत्न होतोय. एसटी यानी की सुनील तात्या यांना आपण पाहतात, एसटी सुनीलजी तेलप यांना आपण पाहतात. आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा निलेश यांना घेऊन आल्यात अंतिम 6 चेंडूसाठी. बॅकफुटला गेले, टॅप केले, खेळाडू आहे चेंडूवरती मात्र येतात, क्षेत्ररक्षण करतायत, थांबवत आहेत, बॉलला थांबवायचं आहे, मैदानाच्या मध्ये प्रयत्न करायचे आहेत, बॉलला थांबवायचं आहेत आणि तेच प्रयत्न पुन्हा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू आहेत, कार्तिक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. इथून येणारे बॉल आहेत 5-5-12 5-12 मैदानाच्या मध्ये असणार आहेत. प्रत्येकाचं लक्ष, सध्या कॅमेराचा अँगल, फोकस देखील समोरच आहे. हवेमध्ये खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. बाउंड्री लाईन वरती असता, कदापि बॉल मध्ये अडवू शकला असता, भरपूर थोडस पुढे होता, बॉल मध्ये फेकू शकला असे, पण दर्शन एक वेळा नाही, पाठीमागच्या मॅच मध्ये देखील झालं होतं. कॅच सोडली होती आणि चर्चा त्याच गोष्टीची होती की दर्शन प्रॅक्टिस सेशन मधला खेळाडू आहेत. मग दर्शन महाडिक जर चूक करत असेल तर बाकीचे खेळाडू देखील सांगतील आम्ही देखील चुकी करू. दर्शन कडून एक वेळा नाही 2 वेळा हे झालेलं आहे. 4 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. लगेच मात्र गणेश जिमने मात्र फिल्डिंग बदलत असताना पाहायला मिळत आहेत. सामना अगदी रोमांचक, षटकार कोणी ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला? प्रसाद, ज्याची बॅट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बोललाय. इनसाइड आउटचा फटका खेळलाय, कव्हर मध्ये चेंडूला मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक सुनील तात्या, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार. की तुम्हाला विजयापासून दूर नेऊन ठेवताय ती चुकी पहिली मैदानावरती. आता चौकार आला आणि आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. संपूर्ण दिवसामध्ये बहरणारा बॅटर जर कोणी असेल तर तो आहे प्रसाद. एक गणेश जिमन होते, त्यानंतर प्रसाद आहेत. नावाची चर्चा प्रसाद यांच्या देखील होत आहेत. चांगला खेळ आतापर्यंत प्रसाद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 2 धावा वाचवायचे आहेत. मेहनत करावी लागेल गोलंदाजाला पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल, फिनिश मॅच, फायनलला जिंकलाय टीम मैदानाच्या आतमध्ये. विठू माऊली क्रिकेट टीम सातांबा संघानं फायनल जिंकलात. अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक मुरबाड देवी क्रिकेट संघ बोंडिवली फायनलच्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. डीजे